नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। कुठल्याही शुभ कामाची सुरुवात ही आपण गणपती बाप्पाच्या पूजनाशिवाय होत नाही। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव कार्य सुसर्वदा। कोणत्याही शुभ कामाची जर आपल्याला ज्यावेळेस सुरुवात करायची असेल त्यावेळेस आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करतो आणि मगच कामाची सुरुवात करतो। तर यावेळेस आपण कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही कामाची सुरुवात आपण माता लक्ष्मीपासून किंवा महाराजांपासून होत नाही, तर गणपती बाप्पांच्या पूजनानेच सर्व कामाची सुरुवात होते। पूजनमध्ये सुद्धा आपण गणपती बाप्पाला सुपारीला गणपती बाप्पा मानून सुपारीची पूजा करतो। आपले घर असो किंवा ऑफिस असो किंवा आपण नवीन घेतलेली गाडी असो किंवा कोणतेही व्यवसायाचे ठिकाण असो, त्या ठिकाणी आपण गणपती स्वरूप सुपारीची पूजा करतो। त्यावेळेस आपण व्यवसायाला सुरुवात करतो। आपण सर्वच ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवतो। आपण गाडीमध्येही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवतो, कारण विघ्नहर्ता हा गणपती बाप्पा आपले सर्व दुःख कष्ट दूर करून आपल्याला सुखाचे दिवस यावेत म्हणून आपण सर्वप्रथम विघ्नहर्ता बाप्पांची पूजा करतो। संकटमोचन गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी हे संकटमोचन गणपती बाप्पा म्हणजे सगळेच रिद्धी सिद्धी सर्वच गणपती बाप्पा आपल्याला देतो। कोणतीच गोष्ट नाही की जी गणपती बाप्पा आपल्याला देऊ शकत नाही। त्यामुळे आपल्याला जर प्रत्येक चतुर्थी धरता येत नसेल तरीही अंगारकी चतुर्थी ही सर्वांनी धरावी। अंगारकी चतुर्थी म्हणजे वर्षातून फक्त दोन ते तीन वेळास येते, त्यामुळे अंगारकी चतुर्थी ही खूप मोठी चतुर्थी असते आणि तिचा उपवास हा सर्वांनीच करावा। आपण मंदिरामध्येही जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन नक्कीच घ्यायचे आहे। तसे आपल्या घरामध्येही विधिवत गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे। तसेच आपल्याला जास्वंदीचे लाल फूल मिळाले तर गणपती बाप्पांना जास्वंदीचे लाल फूल दुर्वा नक्की अर्पण करायचे आहेत। तसेच गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा किंवा मोदक पेढे यासारखा कोणताही नैवेद्य तुम्हाला जो दाखवता येईल तो नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे। तसेच आपल्याला या दिवशी मंदिरामध्ये नक्की जायचे आहे आणि मंदिरामध्ये जाताना आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा दुर्वा जास्वंदीचे फूल आणि प्रसादासाठी मोदक किंवा पेढे कोणत्याही प्रकारचा प्रसाद आपण गणपती बाप्पांना नेऊ शकतो। त्याचबरोबर आपल्याला आजचा उपाय म्हणजे मूठभर मूग ही बरोबर न्यायचे आहेत। ते मूठभर मूग हे आपल्या उजव्या मुठीमध्ये धरून ठेवायचे आहेत आणि गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये बसून आपल्याला तेथे अथर्व शीर्षकाचे पठण करायचे आहे। ते पठण करून झाल्यानंतर आपली इच्छा गणपती बाप्पांना सांगून गणपती बाप्पांच्या चरणी ते मूग अर्पण करायचे आहेत। तर गणपती बाप्पांना मूग का अर्पण करायचे आहेत, तर गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत आणि मूग हे बुध ग्रहाचे स्ट्रॉंग करते आणि त्यामुळे आपला बुध ग्रह स्ट्रॉंग होतो। तर विद्यार्थी असो किंवा आपल्यासारखे सर्व लोक असो, आपली जर बुद्धी तल्लख झाली, बुद्धी जर चांगल्या प्रकारे चालू लागली तर आपले प्रगती होते, आपल्या बुद्धीला एक तेज येते आणि त्याला चालना मिळते। त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांना मूठभर मूग हे नक्कीच व्हायचे आहे। गणपती बाप्पांना हिरवे मूग वाहिल्याने खूप चांगला रिझल्ट येतो। त्यामुळे गणपती बाप्पांना मंदिरामध्ये जाऊन आपल्याला मूठभर मूग आणि अथर्व शीर्षक हे नक्कीच म्हणायचे आहे। बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला एक मंत्राचेही पठण करायचे आहे, तो म्हणजे मंगलमूर्त विघ्नहराय दुरित नाशाय कृपाकराय। या दिवसापासून सलग आपल्याला पुढच्या चतुर्थीपर्यंत या मंत्राचे पठण करायचे आहे। आपल्याला मध्येच मासिक धर्म वगैरे काही अडचणी आल्या तरी आपल्याला मनातल्या मनात हा मंत्राचे पठण दररोज नित्यनेमाने करायचे आहे। कमीत कमी 11 वेळा तरी या मंत्राचे आपण पठण करावे आणि आपली मनातील जी काही इच्छा आहे ते गणपती बाप्पांना सांगायचे आहे। या मंत्राने आपले कष्ट गणपती बाप्पा दूर करतात आणि आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतात। आपण जो नैवेद्य गणपती बाप्पांना नेलेला आहे तो नैवेद्य तिथे गणपती बाप्पांना ठेवल्यानंतर तिथे वाटल्यानंतर थोडा तरी प्रसाद म्हणून आपल्याला घरी आणायचा आहे आणि घरातल्या सर्वांना तो थोडा थोडा प्रसाद म्हणून द्यायचा आहे। ज्या स्वच्छ ठिकाणी दुर्वा उगवतात, शेतामध्ये असतील किंवा कुठेही असतील, चांगल्या ठिकाणी ज्या दुर्वा उगवतात त्या ठिकाणी आपल्याला एक उपाय करायचा आहे
पण दुर्वा ह्या स्वच्छ ठिकाणी असाव्या, कुठेतरी गटारीच्या कडेला किंवा कुठेतरी असं सांडपाणी सोडलेलं असेल त्या ठिकाणच्या दुर्वा नसाव्यात. तर कुठे रस्त्याच्या साईडला जरी असतील तरीही स्वच्छ ठिकाण असेल तरीही चालेल. तर 2 दुर्वांची गाठ मारायची आहे आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे. तर आपण ती मनातील इच्छा दुर्वांना गाठ मारताना बोललं तर आपली इच्छा ही नक्कीच पूर्ण होते. आपली कोणतीही कठीणातली कठीण इच्छा जरी असली तरी गणपती बाप्पांना आपण मनापासून जर प्रार्थना केली तर गणपती बाप्पा ती इच्छा आपली लवकरच पूर्ण करतात. आणि अंगारकी चतुर्थी म्हणजे सर्वात मोठी चतुर्थी आणि या दिवशी जर आपण सेवा उपाय केले तर ते लवकरच फलात जातात. त्यामुळे आपल्याला काही ना काही सेवा ह्या नक्की करायच्या आहेत. अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.